सतत तुमचा अपमान करणाऱ्याला सरळ करा. 10 उलटे नियम. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 10 उलटे नियम. व्हिडिओ हा स्किप करू नका, कारण शेवटचा नियम तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो नेहमी तुमचा अपमान करतो? तुम्ही काहीही केलं तरीही तो टोमणे मारत असतो. तो कमी तुम्हाला लेखतो आणि तुम्ही काय करता तर फक्त तुम्ही गप्प बसता, सहन करता किंवा आतून तुटता. मित्रांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते 10 उलटे नियम सांगणार आहे आणि ते जर तुम्ही पाळले तर समोरचा माणूस तुम्हाला स्वतःलाच बदलायला भाग पाडतो. लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ स्किप करू नका. उलटा नियम 1. उत्तर देऊ नका, पण दुर्लक्षही करू नका. लोक बहुतेक 2 चुका करतात. लगेच भांडतात किंवा पूर्ण गप्प बसतात. हे दोन्हीही चुकीचा नियम काय सांगतो तर थंड डोक्याने कमी शब्दात उत्तर द्या. उदाहरणार्थ, तुझ्या मताशी मी सहमत नाही. बस. स्पष्टीकरण नाही, भांडण नाही. हे ऐकून समोरचा गोंधळतो, कारण त्याला रिॲक्शन हवं असतं. नियम 2. स्वतःला जस्टिफाय करू नका. जो तुमचा अपमान करतो तो सत्य शोधत नसतो, तो फक्त तुमचा आत्मविश्वास तोडतो. तुम्ही जितकं एक्सप्लेन कराल तितकंच तुम्ही लहान व्हाल. उलटा नियम. तुमच्या आयुष्य एक्सप्लेन करण्याची गरज नाही. शांत रहा, कामात बोला. नियम 3. भावनिक होऊ नका. अपमान आहे तो वापरतो, तुम्ही इमोशनल व्हाल. म्हणून उलटा नियम. भावना बाजूला ठेवा, डोकं वापरा आणि शांत माणूस सर्वात डेंजर असतो. उलटा नियम 4. त्याचा बदलण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यात मोठा ट्रॅम्प आहे तो बदलावा, त्याला समजावावं तर नाही. उलटा नियम. स्वतःला इतकं स्ट्रगल बनवा की त्याचा अपमान वाटला पाहिजे. लोकांना शब्दांनी नाही, परिणामांनी बदलतात. उलटा नियम 5. आवाज मोठा करू नका. आपली प्रेजेस मोठी ठेवा. ओरडणारा कमकुवत असतो, शांत माणूस ॲथॉरिटीज असतो. कमी बोला, स्पष्ट बोला, डोळ्यात पाहून बोला. प्रेजेस बोलतो, शब्द नाही. उलटा नियम 6. लगेच डिस्टन्स ठेवू नका. बाउंड्री ठेवा. लोक म्हणतात टॉक्सिन लोकांपासून दूर राहा, पण शक्य नसतं. नेहमी ऑफिस, स्कूल, फॅमिली, भावनिक नाही. व्यवहारी सीमा ठेवा. गरजेपुरतं बोला. पर्सनल शेअर करणं थांबवा. रिस्पेक्ट करा. उलटा नियम 7. आपल्या व्यक्तीची स्टोरी सांगू नका. तुम्ही जितकं सांगाल तितकं तो तुम्हाला तसाच बोलतो. तितकं तुम्ही व्यक्तिमत्व तसाच तुम्हाला होईल. उलटा नियम. व्यक्ती नाही, ऑब्व्हियसली सिच्युएशन पाहतोय, त्यात अडकत नाही. उलटा नियम 8. त्याच्यासारखं वागू नका. अपमानाला अपमानाने उत्तर केलं तर काय फरक राहिला? तुम्ही क्लास खाली आणू नका. मोठा असल्यापासून ताबडतोब जिंकण्याचा हट्ट सोडा. आज नाही पण उद्या ताबडतोब जिंकण्याची काही तुम्हाला चुकीची प्रतिक्रिया द्यायला भाग पाडते. दीर्घकालीन रिस्पेक्ट करा. सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यावर लक्ष केंद्रित करू नका, स्वतःवर करा. हा नियम पाळला तर उरलेले सगळे अपमान होतील. शेवटचा संदेश. लक्षात ठेवा, जो तुमचा अपमान करतो तो तुमच्या पातळीचाच नसतो. तो तुमच्या अटेन्शनवर जगतो. अटेन्शन काढून घ्या आणि ग्रोथकडे वळाला. हा व्हिडिओ स्किप केला नसेल तर कमेंटमध्ये, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.